तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबा मी माझ्या शोधमोहिमेची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी आपल्या घरात घडलेल्या अनेक जुन्या गोष्टी मी आठवायचा प्रयत्न करते, त्याची नोंद करून ठेवते। बाबा, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न निखिल करत होता आणि त्या प्रत्येक वेळेला त्याने माझ्याशी ह्या गोष्टी डिस्कस सुद्धा केल्या होत्या। खूप गोष्टी आहेत बाबा। उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्हाला आठवतंय, सोपान आजोबा वाड्यातून अचानक गायब झाले होते आणि ते सापडले कुठे? सुलेखाच्या घरी। कसे ते कुणालाच ठाऊक नव्हतं, पण निखिलनी याचं उत्तर शोधलं होतं। जेव्हा सुलेखाला विचारलं तेव्हा ती असं म्हणाली की सोपान आजोबांचं वय पाहून दया दाखवून मी त्यांना माझ्या घरी आसरा दिला, म्हणजेच तिने त्यांच्या वयाचा मान राखला। पण मग बाबा, मला आणखीन एक प्रसंग आठवतोय। मग हाच वयाचा मान तिने आजोबांच्या बाबतीत का नाही दाखवला? तू म्हणतेस ते मलाही सगळं आठवतंय। त्यावेळेला सुलेखाचा मला इतका संताप आला होता। पाहुली, किती बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या आहेस ग तू। आजोबा, मला माझी केस आपल्या घरच्या कोर्टात आधी जिंकायची। मला हे सिद्ध करायचे की सुलेखावर मी जे काही आरोप केले ते बिनबुडाचे नाहीयेत। प्रिया, तुझ्या म्हणण्यावरती आणि तुझ्या प्रयत्नांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, 100%। तू म्हणतेस त्याच्यामध्ये एकही शब्द खोटा नाही, यात मला तिळमात्र शंका नाही। पण एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये असून ते सिद्ध करायसाठी एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे पुरावा। आपल्याकडे पुरावा हवा। तो जर असेल तर सुलेखाला आपण डायरेक्ट कोर्टामध्ये खेचू शकतो। मग तिला विचारायची सुद्धा गरज नाही की प्रिया तुझ्या बाबतीत असं म्हणते, हे तुला पटतंय न पट। नो, डायरेक्ट कोर्ट। पण त्यासाठी पुरावा हवा आपल्याकडे। पुरावा आहे बाबा। निखिलची डायरी। निखिलने या डायरीमध्ये आपल्या मिशन मधल्या प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवली। ही डायरी मिळवणं हेच आता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। सोपान आजोबा, तुम्ही आहात ना? मी जरा पटकन येतो। ए, कुठून निघाल? बाजारात जाऊन येतो, घरातलं सामान संपलंय। बाजारात निघाला? हो। चल मी बी येतो। ओ, तुम्ही कशाला? तुम्हाला बरं नाही ना? जरा आराम करा। तुमच्यासाठी खायला प्यायला करून ठेवलेलं आहे, ते खा मग। अरे पण तू बाहेर जाणार वाड्यावर, मी एकला। एक तर मी आजारी माणूस, मला काय झालं, कोणी मारलं, कोणी काय केलं, उचलून नेलं तर मी काय करणार? अहो, तुम्हाला काय होतंय? तासाभरात मी येतोय। अरे बाबा, तुला सांगतो, ऐक। काय काय उठतंय कशाला? अरे या वाड्यावर एक बाहेरचा माणूस नजर ठेवून आहे। कोण माणूस आहे? आता मला काय ठाऊक, कोण चोर दोरडेखोर असेल, मला मारेल, इथला वाडा घेऊन जाईल। मग मी काय करणार? तू दिल्याच्या कानावर काय घालायचं ते घाल बाबा। काही होत नाही, सगळी तुमची नाटकं तुम्हाला बाहेर जायची आहेत म्हणून आहे। मला सगळं माहिती आहे। आणि कोणी तुम्हाला मारत नाही का, खात नाही का, काय करत नाहीये। स्वतःला काय अप्सरा समजता? आणि तुम्हाला मारून कोणाला काय मिळणार आहे? हो, नाटकं सगळी। आता कसं सांगायचं तुला? दार लावू नका। दार उघड, दारू। परमेश्वर समोर सोपान आजोबांचं नाव चुकून घेतलं, काय होईल आता? परमेश्वरने सोपान आजोबांना काही केलं तर? पण मी नाव सांगितलं नसतं तरी परमेश्वरने सोपान आजोबांना सुलेखाबरोबर पाहिलंय, त्यामुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाच असता।
कधी वाटतं जे घडतंय ते चांगल्यासाठीच. कारण जर खरोखरच सोपान आजोबा आणि सुलेखा एकमेकांना भेटले असतील तर परमेश्वर कोणत्याही परिस्थितीत सोपान आजोबांकडून सुलेखाचा पत्ता मिळवणारच. आणि तिचा पत्ता थेट यशवंतरावांना मिळाला तर कदाचित घरच्या सगळ्यांच्याच मागचा पिच्छा सुटेल. ज्या अर्थी परमेश्वरचा पुन्हा फोन आला नाही त्या अर्थी अजून त्याच्या हातात ना सोपान आजोबा लागलेत ना सुलेखाचा पत्ता. मला वाटतं आता काहीही न करता वेट अँड वॉच हे सूत्र अवलंबलेलं बरं. खरंच जर सुलेखा पकडली गेली तर सुंठी वाचून खोकला जाईल. बघू काय काय होतंय 2 दिवसात. त्या प्रियाचा काय तो निर्णय घेऊन टाकावा लागणार आहे एकदाचा. आता सहन होत नाहीये मला हे सगळं. काय केलं तिने? तिच्याने जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं करते ती. आणि दुःख एवढंच आहे की मला नुसतं पाहत राहावं लागतंय. माझ्या विश्वासातल्या प्रत्येक व्यक्तीला फोडण्याचा प्रयत्न करते ती. आता कोणाला फोडलं तिने? आदी का पूनम? तेच दोघं राहिलेत. कुसुमात्यांना मी जर वेळीच गाठलं नसतं ना तर एव्हाना त्यांनी माझ्या विरुद्ध प्रचार मोहीम काढली असती. घाबरू नकोस, तशी वेळच येणार नाही. हो, कसला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे हो तुम्हाला? सुलेखा, आपला समाज बोंबाबोंब करणाऱ्यांपेक्षा कुजबूज करणाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतो. आणि प्रियाला बोंबाबोंब करायची सवय आहे. आणि कुजबुजटावर जरी विश्वास असला ना तरी त्याच्यासाठी सुद्धा पुरावे लागतात. सध्या प्रिया एक पुस्तक वाचते, सुपर नॅचरल पॉवर्स. हिप्नोटिझम, मनाचा ताबा घेणं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते ती. सुलेखा, आपण जे काही करतोय ते एक शास्त्र आहे, ती एक कला आहे. असं पुस्तकं वाचून जर का या गोष्टी करता आल्या असत्या ना तर गल्लोगल्ली याचे कोचिंग क्लास निघाले असते. त्या एका पुस्तकाच्या जोरावर सगळ्यांचा विश्वास संपादन करते ती. तुटपुंजा माहितीला ती जर का ज्ञान म्हणत असेल ना तर म्हणू देत तिला. आणि हा जो काही विश्वास आहे ना त्याचा अंधविश्वास व्हायला वेळ लागणार नाही. मला माहिती आहे तुम्ही मला सांगणार अभिमानचा पत्ता शोधून आण, पण तिथे डॉक्टर जोशी आहेत. मागच्या वेळी कशी बशी वाचले, पुन्हा ती चूक करायची नाहीये मला. कधी कधी असं वाटतं ना की त्या अभिमानचा पत्ता शोधण्यापेक्षा त्या विक्रांत भोसलेचा पत्ता शोधावा आणि संपून टाकावं त्याला. आखून दिलेल्या वाटेवरनं चालायचंच नाही असंच ठरवलंयस का तू? विक्रांतशी तुझं काहीही घेणं देणं नाहीये सुलेखा. हे सगळं विक्रांतच घडवून आणत असेल तर? हां, खात्रीलायक गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा शक्यतांवर का जुगार खेळतेस हेच मला कळत नाही. त्या विक्रांतचं खूळ डोक्यात घेण्यापेक्षा तू पुन्हा एकदा वाड्यावर जा. सॉरी, मागच्या वेळी काय झालं होतं माहितीये ना तुम्हाला? त्याच्यापेक्षा पुढे काय करायचं या गोष्टीचा विचार कर. आणि पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा मागे जायची गरज आहे.
हॅलो. नमस्कार प्रियाताई. परमेश्वर. आत्ता बरोबर ओळखलं. मी तुमच्या फोनची वाटच बघत होते. मग साहेबांना भेटायला येता हे नक्की ठरलं तर? नाही. म्हणजे मला आधी कळलं पाहिजे नक्की काम काय आहे. खरं म्हणजे मी त्या दिवशीच सांगणार होतो, पण आता सांगतो. प्रगती चांगली आहे. काम काय? तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण अभिमानने बाळशास्त्रींचा खून केला नाही. मला माहिती. ते कसं काय? तो प्रश्न तुमचा नाहीये. तुम्ही पुढे सांगा. त्यावेळी सुलेखा तिथे हजर होती की नाही एवढंच विचारायचंय. म्हणजे काय आहे, सुलेखा जर तिथे हजर होती तर तिची जबानी अभिमानला निर्दोष सोडवू शकते. बस इतकंच विचारायचंय. कारण सुलेखा त्या दिवसापासून आज तागायत गायब आहे. का? कर नाही तर मग डर कशाला? पण मला भेटायचं कारण? प्रियाताई, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. पण हे तुम्हाला काय माहित? म्हणजे हे खरं आहे तर? हे बघा प्रियाताई, ही गोष्ट मला तुमचा पाठलाग करून कळली असं म्हटलं तर? काय? खरं बोलतोय. मला काही लपवायचं नाहीये. तुमचा प्रॉब्लेम मी तुमच्या साहेबांना न भेटताच सॉल्व्ह केला तर? तो कसा? लिहून घ्या सुलेखाचा पत्ता. काय? ताई, ताई या नात्याला मी आयुष्यभर जागेन. हा परमेश्वरचा शब्द आहे. ठेवतो. सुलेखा. हॅलो साहेब. काय झालं? स्वप्नील, मी एक निर्णय घेतला आणि तो इम्प्लिमेंट सुद्धा करून टाकलाय. काय निर्णय घेतलास? मी सुलेखाचा पत्ता परमेश्वरला दिलाय. काय? अगं पण म्हणजे तुला कुठून कळला पत्ता? सुलेखा ममांकडे. मी ममांकडे गेले होते तेव्हा मला कळलं. स्वप्नील, हा निर्णय मी फक्त एका गोष्टीसाठी घेतला की आता यापुढे सुलेखाला प्रत्येक पावलावर अडवणं गरजेचं आहे. तुला माहितीये, वाड्यातला माझ्यावर झालेला हल्ला सुद्धा सुलेखानेच केला होता. व्हॉट? म्हणजे तू हे बाकी कोणाला सांगितलंस? नाही, कोणालाच नाही. दादाला सुद्धा नाही. सांगायचंय सगळ्यांना, पण परमेश्वरने सुलेखाला आधी पकडू तर दे, मग. पण काय? स्वप्नील, खूप प्रश्न उभे राहिलेत रे आता. म्हणजे ममा म्हणाल्या खरं की वाड्यातला माझ्यावरचा हल्ला सुलेखाने केला, पण या हल्ल्याचा माझ्याकडे कोणी पुरावा मागितला तर? आणि मुळात सुलेखा पकडलीच नाही गेली तर? आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. त्या घरात तुला जावं लागेल. मी जाऊन चालणार नाही, कारण ती मला ओळखते. तेव्हा तू तिथे जाऊन एकाच गोष्टीची खात्री करून घ्यायचीस, ती तिथे आहे की नाही. हा तिचा फोटो. काही काळजी करू नका साहेब. आणि एक लक्षात ठेव, पोरगी चलाक आहे.
तिला जरा जरी संशय आला ना तरी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तू फक्त त्या घरात तुला दिसली की मला फोन करायचा. मी आपला सापळा रचून ठेवलाय. खूप मोठ्या कामगिरीवर पाठवतोय असं समज. आणि हिला तिथल्या इथे पकडला तर? आगाऊपणा करू नकोस. मी सांगतोय तेवढंच कर. ती पोरकी वाटते तशी नाहीये. तू एवढंच काम कर. ती तुला दिसली की मला फक्त कॉल करायचा बस. साहेब, हत्यार ठेव. पण एक लक्षात ठेव, दगा फटका झाला ना तरी ती आपल्याला जिवंत हवी आहे कुठल्याही परिस्थितीत. आणि ही जर कामगिरी तू पूर्ण पार पाडलीस की कायम साहेबांच्या मर्जीत राहशील. निघ. साहेब, शास्त्राच्या पोरीला मानलं पाहिजे. मी आता असा काही सापळा रचलाय ना, बघतोच आता ती कशी सटकते ती. काय मॅडम? वाव, अहो भाग्यम. का? कशाबद्दल? तुझ्या हातचा गरमागरम चहा. नेहमी येत जा, नेहमी मिळेल. म्हणजे तू एक्सपर्ट झालायस वाटतं चहा करण्यात. तुझ्या राधा वहिनीला विचार ना. भाई, खरं तर एक सांगायचं होतं. काही सिरियस आहे का प्रिया? नाही, सिरियस नाहीये, पण एक अनपेक्षित गोष्ट घडली. काय झालं? यशवंतराव सरंजामेंनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली. फोन आला होता त्यांचा? नाही, मला परमेश्वर भेटला होता. घरी काही सांगितलंस? हो, बाबांना सांगितलं. मला भेटायला जायचं नाहीच आहे, पण हा असा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं. आणि येऊ पण देऊ नकोस. काही गरज नाही त्यांना भेटण्याची. सर, मी जरा तयार होऊन येतो. मी राधा क्लासवरच थांबायला सांगितलं. आम्हाला जर बाहेर जायचं होतं. ओके, पण प्रथमेश? त्याला नेणार होतो बरोबर, पण आता तुला बघितल्यानंतर तो आमच्या बरोबर येईल असं वाटत नाही. मग मी त्याला घरी घेऊन जाऊ का? ना. ओके. भाई, भाई. काय ग? भाई, हे चित्र बघ ना. हे चित्र थोडं वेगळं नाही वाटत आहे?